हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोड मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. जेंटली स्माइल ऑन युअर फेस. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. इनर अवेअरनेस. शरीर मनाने स्थिर होऊया. ओंकार करून. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. करूया क्लेन्झिंग प्रोसेस. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती आपण 20 स्ट्रोक देणार आहोत. आपापल्या क्षमतेने एक सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. सावकाश कृती थांबवायची. काही सेकंदासाठी येणारी श्वास विरहित अवस्था म्हणजेच ऍप्निया स्टेज, त्याची अनुभूती घेऊया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. दीर्घ श्वसन. यथाशक्ती एक श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. अलगद डोळे उघडायचे. समोर असलेली ओमची प्रतिमा एक टक स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये डोळ्यांमध्ये सामावून घ्यायची. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचं एक टक निरीक्षण काही सेकंदासाठी पापणी न हलवता. अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या आयब्रो सेंटर मध्ये भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. मनाने स्थिर होऊया. मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चारतो.
ओम. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. सावकाश श्वास घे, कमरेतून सरळ श्वास सोड, दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरू करूया. सगळ्यांनी उठून उभं राहायचंय, स्टँडिंग मध्ये यायचंय. सौख्य, तू आता कितवीला आहेस? मला फक्त चॅट बॉक्स मध्ये टाक. ओके, व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. ठीक आहे, नंतर मला कॉल कर. हं? आजच्या कधी पण, आज तुला जेव्हा वेळ असेल ते. ठीक आहे, स्टँडिंग मध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय, मान मागे सैल सोडायची. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. काही सेकंदासाठी इथे थांबूया. करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग, आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मात्र स्पीड वाढवायचा नाही. ठीक आहे, सुरुवात करायचं तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग, अगदी सावकाश. ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी मात्र स्पीड वाढवायचा नाही. बरोबर. सावकाश, हळूहळू थांबायचंय. हळूहळू स्पीड कमी 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 करत यायचंय. थांबायचंय, रिलॅक्स व्हायचंय. आता इथे समजा श्वासाची गती वाढली असेल तर थोडस पुढे व्हा, आपले हात गुडघ्यांवर ठेवा, नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. आणि पुन्हा वरती यायचंय. थोडा वेळ विश्रांती घ्यायची. करणार आहोत आपण बॉडी टॉपिक टॅपिंग. तर इथे तुम्हाला काय करायचंय, आपल्या पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर आपल्याला टॅप टॅप करत जायचंय. तर मी दाखवते. थोडस पावलामध्ये अंतर घ्यायचं. ठीक आहे, सुरुवात पावलापासून करायची. पूर्णपणे आपलं हे संपूर्ण शरीर असं टॅपिंग टॅपिंग करायचं. तर हे आपण का करणार आहोत, तर आपल्या शरीरामध्ये ज्या लिम्फेटिक नोड्स आहेत त्याच्याने आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते. त्या ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण ही ऍक्शन करतोय. ठीक आहे, बघा, पावलापासून सुरुवात केली, संपूर्ण शरीर आपल्याला असं टॅप 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 करत जायचं. ठीक आहे, जसं आपण खालून वर येणार तसंच वरून खाली जायचं. सुरुवात करायची. थोडस पावलामध्ये अंतर घ्या आणि आपल्या पावलापासून सुरुवात करायची. आपली पावलं, अँकल जॉईंट्स, त्याचा मागचा भाग, पोटरीचा भाग, दुसरा भाग, गुडघे, पांड्या, आपल्या सीटचा भाग, जिथे जिथे आपले हात जातील तिथे तिथे आपल्याला हे असं बॉडी टॅपिंग करायचं. पूर्णपणे हात, गळ्याचा भाग, छातीचा भाग, पाठीचा भाग, जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तिथे आपल्याला आपल्याला हे पूर्णपणे टॅपिंग करायचं. बरोबर. तसंच पुन्हा खाली रिव्हर्स येईल. आणि थांब.
बरोबर, खाली आल्यानंतर थांबायचंय. ठीक आहे, पायामधलं अंतर थोडंसं वाढवायचंय. करूया ट्विस्टिंग. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि सुरू करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. आपल्याला ऑपोजिट साइडने आपली टाच बघायची आहे. हा, सुरू करा. 10 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं. 10 टाइम झालं की थांबा. पुन्हा दोन्ही पाय जॉईंट करून घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा अशी आडवी. ओके. हा, आणि आता पुन्हा एकदा हा ट्विस्ट असेल, पण हा ट्विस्ट जो आहे हा थोडासा आपल्याला स्ट्रेचिंग वाला जाणार. ठीक आहे, हात खांद्यातून सरळ करायचे आणि आता सुरू करायचं. एकदा उजव्या बाजूला आपल्याला असं हलकं असं बेंड व्हायचंय. बरोबर, हात स्ट्रेट, नाही, हात सरळ कर. सरळ सरळ समोर बघ, समोर. इकडे इकडे माझ्याकडे बघ आधी. परत इथे ट्विस्ट म्हणजे मागे नाही जायचंय. हात खांद्यातून सरळ करायचे आणि फक्त बेंड व्हा. उजव्या बाजूला बेंड व्हा आणि मग डाव्या बाजूला बेंड व्हायचं. साईड वर बेंड. साईड. येस, हा, बरोबर. उजवीकडे. बरोबर, डावीकडे. उजवीकडे. जसं विमान कसं एरोप्लेन हवेमध्ये उडतं त्याप्रमाणे ही ही ऍक्शन असते. डावीकडे, उजवीकडे, डावी. तर मध्ये येऊन थांबायचंय. थोडे हात खाली घ्यायचे आणि रिलॅक्स व्हा. विश्रांती. मान मागे सैल सोडून पुन्हा जाणीव आपल्या श्वासाच्या ठिकाणी घेऊन जायची. करणार आहोत आपण ताडासन आणि त्यासाठी पुन्हा स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दिसतेस तुम्हाला? नजर समोर ठेवायची. एका रेषेमध्ये उभं राहायचंय. तोल जात असेल तर मागल्या पावलामध्ये अंतर घ्या. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. परफेक्ट. नजर समोर. आणि जास्तीत जास्त आपल्या टाचा म्हणजे हेच वर उचलायचे. जास्तीत जास्त टाचा वर उचला. गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र जास्त वेळ तिथे स्थिर न थांबता टाचा खाली घ्या. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी. ठीक आहे, आता इथे जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच. पुन्हा टाचा खाली घ्या. आता थोडस डायनॅमिक करूया. इनहेल अप, टाचा वर. एक्झेल डाऊन, टाचा खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. ओके, आता हातांची बोटं इंटरलॉक करा एकमेकांमध्ये. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. दोन्हीही पावलांमधलं थोडस अंतर वाढवा. बरोबर, ठीक आहे. आणि आता सुरू करूया. एकदा उजव्या बाजूला साइड वर बेंड आणि एकदा डाव्या बाजूला. करेक्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. मध्ये येऊन थांबा. ठीक आहे, पुन्हा पाय जोडून घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवले की सोडून द्या. एक श्वास भरून घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ and exhale करत सावकाश हात खाली घेऊन या. स्लोली exhale and hand down. रिलॅक्स. डोळे मिटून विश्रांती घेतल्या तिथेच. करणार आहोत आपण ट्रायंगल पोज आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या आधी. आणि दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. साधारण 1 ते 2 फूट एवढं अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. अजून थोडस स्ट्रेच करायला हरकत नाहीये. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता इनहेल, एक श्वास भरून घ्यायचा आणि एक्झेल करत आपल्याला पुढे झुकायचं. स्लोली एक्झेल अँड फॉरवर्ड बेंड. ठीक आहे, आता उजवा हात खाली जमिनीला घासत घासत डाव्या पावलापर्यंत घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुढा पकडा
डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे आणि आपली नजर डाव्या हाताच्या पंजाकडे घेऊन जा. ओके, परफेक्ट. आता इथे 5 काउंट थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. उजवा हात खांद्यातून सरळ. इन्हेल, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. बरोबर. हात तसेच ठेवायचे, हात तसेच ठेवायचे. आणि अदर साइडने आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतून पुढे जाऊया. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलापर्यंत न्यायचा आहे. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. ओके, 5 काउंट थांबायचंय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश. डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून घ्या. जाणीव श्वासाकडे. आणि आपण आता जे काही ट्रायंगल पोज म्हणजे त्रिकोणासन केलं त्याच्यामुळे आपल्या श्वासाच्या गतीमध्ये काही बदल जाणवतोय का हे तपासून पहा. इनर अवेअरनेस. आता थोडंसं आपण एक आसन करणार आहोत ज्याच्याने आपलं स्टॅमिना किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं, आपला बॅलन्स आपण सुधारू शकतो. सोपं आहे, एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ असू दे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, असे आडवे. ठीक आहे. आता उजवा जो पाय आहे तो वर उचला आणि त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. हा, पॉइंटेड करू देत. येस, परफेक्ट. आता तुमची नजर एका बिंदूकडे स्थिर करा. समोर एखादं कल्पना करा की समोर एखादं डॉट आहे आणि तिथे तुमचं लक्ष केंद्रित करायचंय, कॉन्सन्ट्रेट करायचंय. हा, आणि मग आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थिती. येस, परफेक्ट. आणि आता इथे आपल्याला 10 काउंट थांबायचंय. ठीक आहे, 10 काउंट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली. उजवा पाय खाली. हात तसेच ठेवा. फक्त उजवा पाय खाली घेऊन. अदर साइडने आपल्याला हीच कृती करायची आहे. आता डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. परफेक्ट. नजर पुन्हा एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या सावकाशपणे. बरोबर. आणि आता इथे 10 काउंट थांबा पुन्हा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली. डावा पाय खाली आणि रिलॅक्स. विश्रांती. सावकाश. बैठक स्थितीमध्ये यायचंय. खाली बसायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष. बटरफ्लाय. ज्यांना शक्य असेल त्यांनी बटरफ्लाय घाला. अगदीच बटरफ्लाय पोज शक्य नसेल तर साधी मांडी घाला. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पावलं जोडून घेऊन आपली हाताची पकड पावलांच्या भोवती द्यायची आहे. ज्यांना ही बटरफ्लायचं आसन करणं शक्य नसेल त्यांनी साधी मांडी घाला. ठीक आहे, हरकत नाहीये साधी मांडी घालायला. पाठ करा सरळ. आता डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. ज्यांनी साधी मांडी घातली असेल त्यांनी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्यायची. हात ताठ न ठेवता. ठीक आहे. आता इथून पुढे आपण करूया पूर्ण नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास असेल त्यांनी मात्र नेक रोटेशन करताना फक्त वरच्यावर करायचं. म्हणजे एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला फक्त मान तिथल्या तिथे वरच्यावर फिरून घ्या.
त्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आपली हनुवटी हळूहळू गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत असेल आणि आता फुल नेक रोटेशन सुरू करूया. आपली मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 3 वेळेला. डोळे मिटून अगदी सावकाश कृती करा. 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. विरुद्ध बाजूने अगदी सावकाश. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल, अगदी शांतपणे आणि आनंदाने आपण या सगळ्या कृती करतोय. सावकाश मान सरळ करायची. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती घेऊया. थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. गुडघे मांड्या जास्तीत जास्त वर खाली सुरू करूया. जास्तीत जास्त वर घ्या, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली आणि मग थोडीशी थोडीशी फास्ट मुवमेंट करून घ्या. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली, वर खाली. छान, बरोबर. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. रिलॅक्स. आज आपण करणार आहोत द्रोणासन. जे आसन ज्यांना वेट लॉस करायचंय किंवा कोर मसल्स अधिक बिल्डअप करायचे असतील त्यांनी त्यांच्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. ह्या आसनाचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना पाठकण्याच्या मणक्यांचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास असेल, कंबरदुखी असेल, त्यांनी मात्र हे करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो मॅटवर पडून हे आसन करायचंय. खाली चटई किंवा चादर असेल तर तुमच्या पाठकण्याला दुखापत होऊ शकते. ठीक आहे, तर मी आधी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करू. तर इथे एका कुशीला वळून आपण पाठीवर पडून विश्रांती घेणार. त्यानंतर दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि हाताच्या सपोर्टने आपल्याला आपली अप्पर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. बघा अशा प्रकारे हाताच्या सपोर्टने. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण काय करणार, एक एक पाय आपला वर उचलणार. आधी उजवा पाय वर उचलणार. इथे आपण 10 काउंट थांबणार. मग तो पाय खाली घेणार. मग आपण डावा पाय वर उचलणार. इथे सुद्धा आपण 10 काउंट थांबणार. मग तो खाली घेणार. त्यानंतर आपल्याला दोन्हीही पाय एकत्रित वर उचलायचे आणि इथे 10 काउंट थांबायचे. ठीक आहे, तर एकदा आपण अशा प्रकारे करणार सपोर्टने हे आसन आणि त्यानंतर आपण पुन्हा सावकाश हळूहळू हाताच्या आधाराने खाली जमिनीवर येणार आणि पुढची जेव्हा आपण कृती करणार तेव्हा आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे की आपल्याला सपोर्ट न घेता दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. बघा, कुठलाही सपोर्ट न घेता हात, पाय आणि संपूर्ण शरीर अशा प्रकारे वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. जर हे आपलं सहज शक्य झालं नाही तर जसं आपण सुरुवातीला हाताच्या सपोर्टने केलंय त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे बोट पोज, ज्याला द्रोणासन म्हणतात, ते करायचं. आणि मग पुन्हा रिव्हर्स येताना हळूहळू सावकाश खाली यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे करायचं. तर सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या सावकाशपणे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी घेऊन घ्या. डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण पाठकणा जमिनीकडे सैल सोडून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. असं न करताना कुठलाही गंभीर चेहरा न करता आनंदाने करण्याचा प्रयत्न करायचा. आपण जितकं रिलॅक्स राहू तितके आपल्याला शारीरिक लाभ जास्त मिळतात. करणार आहोत आपण सुरुवातीला सायकलिंग. तर ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी सायकलिंग करताना आपल्या हातांचा सपोर्ट खाली आपल्या कमरेच्या खाली किंवा सीटच्या खाली द्या अशा प्रकारे. ठीक आहे, ज्यांना कंबरदुखी, सायटिकाचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे आपल्या हातांचा सपोर्ट खाली द्या कंबर किंवा सीटच्या खाली. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये
तरी दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करा आणि एकेका पायाने सायकलिंग करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर, परफेक्ट. आता हे 10 काउंट आपण करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्टॉप. पुन्हा पाय वर 90 डिग्री. करेक्ट. आणि आता खाली घ्या सावकाश. कंट्रोल मुवमेंट करा. नियंत्रित खाली घेऊन या. धाडकन न आपटता. बरोबर. रिलॅक्स. विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. थोडीशी विश्रांती घ्या. जेव्हा आपण सायकलिंग करतो तेव्हा आपल्या श्वासाची गती थोडीशी वाढते. रिलीज करा. आणि आता आपण करूया द्रोणासन. त्याचे 2 व्हेरिएशन्स. पहिलं आधी आपण सोपी कृती करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना काळजी घ्या. आपली क्षमता ओळखा. कुठेही जर दुखापत वाटत असेल तर मात्र ओव्हर ट्राय करणं टाळायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला हाताच्या सपोर्टने आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. परफेक्ट. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ठीक आहे. आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. ओके. आणि आता तिथे थांबा. 10 काउंट थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा पाय थोडासा अप अँड डाऊन करा. खाली वर करा. खाली वर. हा, पूर्णपणे जमिनीकडे न जाता सावकाश खाली वर तिथल्या तिथेच. ठीक आहे. तुमच्या थाय मसल्स वरती खूप जास्त प्रेशर येतो जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे. नजर तुमची डाव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. जेव्हा मी काउंटिंग करेल तेव्हा तुम्हाला ब्रीदिंग होल्ड करायची नाहीये. तुमचं नॉर्मल जे ब्रीदिंग आहे ते चालूच ठेवायचंय. आता इथे 10 काउंट थांबूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलीज. आता तिथल्या तिथेच अप अँड डाऊन. डावा पाय अप अँड डाऊन. तिथल्या तिथेच. बरोबर. सावकाश थांबायचं. डावा पाय खाली घ्यायचा आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. बघा थोडस जो प्रेशर असेल थाय मसल्स वरती तो थोडस पावलांमध्ये हालचाल करून रिलीज करा. म्हणजे जो स्टिफनेसपणा किंवा थोडस आपल्याला क्रॅम्प आल्यासारखं वाटलं तर थोडीशी पावलं अशी हलवून घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता कुठेही हे करताना थरथर वाटली पायामध्ये तर पाय खाली घ्यायला हरकत नाहीये. माझ्या सूचनेची वाट बघू नका. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांच्यासाठी सूचना. आता दोन्ही पाय जोडून दोन्ही पाय एकत्रित वर उचला. बरं, हे वर उचलताना कुठेही पायामध्ये असं वाटतंय की आपल्याला थरथर जाणवतीये तर पाय खाली घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी 10 काउंट थांबा. 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. रिलीज. सावकाश पाय खाली. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे हाताच्या सपोर्टने. आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. डोळे मिटून घ्या. आपल्या कोर मसल्स वरती आलेला प्रेशर त्याची जाणीव. श्वासाची गती आपली वाढली आहे की संत आहे हे तपासून पाहूया. आणि आता हेच आसन आपल्याला सपोर्ट न घेता संपूर्ण शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सुरुवात करूया. यथाशक्ती प्रयत्न. कुठेही ओव्हर ट्राय नको. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. ओके. आणि आता एकाच वेळेला आपल्याला आपलं संपूर्ण शरीर दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. पुन्हा इथे यथाशक्ती प्रयत्न. सावकाश सावकाश. हा, ठीक आहे. ठीक आहे. बरोबर. छान. सावकाश खाली या. हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स.
बरं. आता हे जे आता आपण केलं हे आपल्याला अधिक चांगलं येण्यासाठी किंवा ते त्यासाठी आपण कुठली प्रॅक्टिस करू शकतो तर ते मी आता दाखवते तुम्हाला. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपले दोन्ही पाय फोल्ड करा. अशा प्रकारे. हां. आता हे दोनासन आपण जास्त वेळ ह्या आसनामध्ये कसे थांबू शकतो, त्यासाठी आपल्याला कोर मसल्स वरती काम करणं गरजेचं आहे. म्हणजे ते जास्त बिल्डअप झाले, तिथे आपली क्षमता वाढली, की आपण हे आसन करू शकतो छान प्रकारे. मग त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. आपल्या हातांची पकड करायची आहे. ती डोक्याच्या मागे घ्यायची. ठीक आहे? आणि आता फक्त आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला आणि खाली घ्या. आता हे करताना श्वासाकडे लक्ष द्यायचं. इनहेल अप, एक्झेल डाउन. इनहेल अप, एक्झेल डाउन. अशा प्रकारे कृती करेल. इनहेल अप, एक्झेल डाउन. इनहेल अप, एक्झेल डाउन. इनहेल अप, एक्झेल डाउन. इनहेल अप, एक्झेल डाउन. ओके. आणि आता साइडवर्ड आपण थोडंसं बेंड करणार. ठीक आहे. हाताची पकड जी आहे ती आता दोन्हीही पायांच्या भोवती द्या. हा, समोरनं वेळ करेक्ट. ठीक आहे. आणि आता पुन्हा आपल्याला एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा कुशीवर वळून घ्यायचं. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्ये येऊन थांबायचं. ठीक आहे. दोन्ही हातांचा जो विळखा आहे तो सोडून द्या. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स व्हा. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. टीव्ही पोज मध्ये टीव्ही पोज करायची आणि विश्रांती घ्यायची. बरोबर. टाचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर, डोळे अलगद मिटून घ्या आणि इथे काही सेकंद थांबा. ज्यांचं पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल नुकतंच, त्यांनी मात्र जास्त पोटावर प्रेशर न देता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ अशा प्रकारे थोडीशी मुवमेंट करायची पायामध्ये. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. जशी लहान मुलं टीव्ही बघतात ना त्याप्रमाणे एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. आता दोन्ही पाय वर उचला आणि पावलांनी टाळी वाजवा. दोन्ही पाय वर उचलायचे आणि दोन्ही पावलांनी टाळी वाजवायची. बरोबर. छान. जास्तीत जास्त लांब आणि जवळ, लांब आणि जवळ, लांब, जवळ, लांब, जवळ. आता दोन्ही पाय खाली घ्या आणि दोन्ही पाय जुळून घ्या. एकमेकांच्या जवळ घेऊन घ्या दोन्ही पाय. बरोबर. हा. तर दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि सरळ करा. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपले नी जॉईंट्स जास्त मोकळे व्हायला सुरुवात होते. पाय फोल्ड करायचे, सरळ करायचे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी हे जरूर करावं. सुरुवातीला करताना तुम्हाला त्रास जाणवेल, पण जसजसं तुम्ही सराव कराल तसतसा तुमचा तो पेन कमी व्हायला सुरुवात होते. पाय फोल्ड करायचे, सरळ करायचे. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा. आता आपले पाय 90 डिग्री वर आहेत. बरोबर. हा. आणि आता ते रोटेशन करा क्लॉकवाईज 3 वेळा. 1, गोलाकार फिरवायचं, मोठा सर्कल करायचा आपल्या पायाने. 2, and 3. Anti-clockwise. 1, 2, and 3. सावकाश थांबायचं. दोन्ही पाय खाली घ्या, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या एका गालावर पडून. रिलॅक्स. डोळे मिटून घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता समजा इकडे आपल्याला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मग काय करायचं, एका हातावर दुसरा हात ठेवायचा, त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. तुम्ही अशा स्थितीमध्ये सुद्धा विश्रांती घेऊ शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये विश्रांती घ्या पोटावर पडून. बघा आपण अशा स्थितीमध्ये खूप क्वचित असतो दिवसभरामध्ये, म्हणून इथे थोडीशी विश्रांती घ्यायची. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष द्यायचं.
1 ते 2 सेकंद इथे थांबू आपण. आणि पुढे आपण करणार आहोत शलभासन. सायटिका उपचारात्मक पाठीची दुखणी सुद्धा कमी होतात या आसनाच्या अभ्यासाने. फक्त ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेची दुखणी आहे, त्यांनी एक उशी घ्या आणि ती इथे समोर ठेवा. ठीक आहे. ज्यांना सर्वायकल आणि मानेचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आपलं कपाळ जमिनीवर घ्यायचं. हात पाय आपले जोडलेले असतील. दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जोडलेले. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी खाली उशीचा सपोर्ट घ्या आणि मग त्याच्यावर आपली हनुवटी ठेवा. ठीक आहे. आता सगळ्यांनी आपले दोन्ही हात जे आहेत, हाताचे तळवे ते आपल्या मांड्यांच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. आपली चीन पूर्णपणे जमिनीला चिकटलेली असेल, हा टच झालेली असेल एकदम. आणि आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. करेक्ट. 5 काउंट थांबा. 5 4 3 2 1. रिलीज. उजवा पाय खाली घ्या. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. बरोबर. अँड 5 काउंट होल्ड. 5 4 3 2 1. रिलीज. नाव तुमची पोझिशन नीट करा. व्यवस्थित आपली स्थिती बघा. आणि आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. दोन्ही पाय एकत्रित वर. बरोबर. हनुवटी आपल्याला कुठेही वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवरच असेल. हा. आणि आता इथे 5 काउंट थांबा. 5 4 3 2 1. रिलीज. सावकाश पाय खाली घ्या. आपल्या हातांचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. आपण आता केलं ते म्हणजेच सायटिका उपचारात्मक शलभासन. आता इथे आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आपली एनर्जी जास्त होती, म्हणूनच याला कॉम्प्लिमेंट करणारा आपण करूया सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हात फोल्ड करा. आपली हाताची जी कोपरं आहेत ती आपल्या छातीच्या रेषेत असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. ठीक आहे. आणि आता सावकाश आपल्याला हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचा आहे. हाताचा सपोर्ट खालीच असू दे. हा. आणि आता नजर वरती सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आता बघा आपल्या कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तिथे आपली एनर्जी जास्त लागली आहे. आणि जो आपला कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो एकदम रिलॅक्स ठेवायचा आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचा ताणला गेलेला भाग, त्याकडे लक्ष, आटकण्यावरती असलेला प्रेशर, त्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपचारात्मक आहे हे आसन. छान. व्हेरी गुड. उलटचाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ खाली जमिनीवर होते. दोन्ही हात खाली घ्या आणि एका जागावर पडून विश्रांती घ्या. रिलॅक्स व्हा. सगळं ताणले गेलेले आपले सगळे स्नायू रिलीज करा. डोळे मिटून काही सेकंद थांबवा. आणि आता सावकाश एक खुशीला वळायचं आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सही सोडून द्या. रिलॅक्स व्हा. करणार आहोत आज आपण
पद्मासनस्थ योग मुद्रा, त्याच्यानंतर ब्रह्ममुद्रा आणि पर्वतासन, ही 3 आसनं आज आपण करणार आहोत. सोपी आहेत. फक्त लक्षात घ्यायचंय की योग मुद्रा जेव्हा आपण करणार तेव्हा ज्यांना कुणालाही हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, पाठकणा, कंबरदुखी आहे, त्यांनी मात्र ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. फॉरवर्ड बेंडवाला आसन आहे, म्हणून ह्या सगळ्या व्याधी जर असतील तर मात्र करताना काळजी घ्यायची, यथाशक्ती प्रयत्न करा, पण अट्टाहास करू नका. तर मी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर इथे आपल्याला पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. योग मुद्रेचे फायदे काय आहेत? तर ही मुद्रा जी आहे ही डायबेटीज उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आहे, कारण की पोटावरती प्रेशर येतो. त्याचबरोबर आपला रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड घेतो त्यावेळेला. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपल्या मेंदूच्या दिशेने रक्तपुरवठा हा चांगल्या व्हायला सुरुवात होते. कारण की आपण बऱ्याचदा अशा स्थितीमध्ये थांबत नाही दिवसभरामध्ये, पण योगासनाच्या निमित्ताने आपल्या ह्या संपूर्ण शरीराला छानपैकी रक्ताचा पुरवठा होतो. तर मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. मी थोडीशी क्रॉस होते तुम्हाला दिसण्यासाठी. त्यानंतर डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचे आणि ती पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायची. ठीक आहे. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोट, नजर समोर ठेवायची. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडत लोअर बॅक मधून पुढे जायचं. आधी डोकं खाली न घेता लोअर बॅक मधून पुढे, म्हणजे तुमचं पोट पुढे येतं, त्याच्यानंतर छातीचा भाग, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडायचं. अंतिम स्थितीमध्ये तुमच्या हाताची पकड थोडीशी लूज करायची, खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडायची. आता इथे आपला फॉरवर्ड बेंड म्हणजे आपण एका तत्वासमोर लीन होतोय. मनामध्ये आपले आद्य गुरुजन, आई वडील त्यांचं स्मरण करायचं आणि त्यांना आपण वंदन करतोय, हे आपल्या मनामध्ये एक भाव ठेवायचा, भक्तिभाव. ठीक आहे. अंतिम स्थितीमध्ये तुमचं कपाळ जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. समजा आपलं कपाळ जमिनीपर्यंत पोहोचत नसेल तर मग काय करायचं? हाताची पकड सोडून द्यायची, दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची आणि त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. ठीक आहे. तर तुम्ही अशा स्थितीमध्ये इथे थांबू शकता. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचं. आपण 5 काउंट इथे थांबणार आहोत आणि मग उलटचाल करताना हाताच्या मुठी ज्या समोर असतील तर त्या पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं, हाताची पकड घट्ट करायची, खांदे कोपरे हलकेसे वरच्या बाजूला खेचून घ्यायचे आणि मग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. ठीक आहे. कमरेतनं सरळ झाल्यानंतर काही सेकंद थांबायचं आणि मग पुढची कृती करायची. ठीक आहे. करूया सुरुवात. तर सगळ्यांनी पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घ्या, तुम्हाला जे शक्य आहे ते. आता एका हाताने दुसऱ्या हाताचं, डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा, डाव्या हाताची मूठ वळून घ्या, पाठकाणा सरळ, नजर समोर ठेवा. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे जायला सुरुवात करायची. लोअर बॅक मधून पुढे, आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ. सीटचा भाग न उचलता पुढे नेण्याचा प्रयत्न करा, जमिनीच्या दिशेने सहज नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. छान, व्हेरी गुड. अंतिम स्थितीमध्ये तुमचे खांदे आणि कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा. ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत पोहोचत नाहीये त्यांनी हाताच्या मुठी करून घ्यायच्या, एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. आणि इथे काही सेकंद थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. इथे 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. पुन्हा हाताची पकड घट्ट करा. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतलाय त्यांनी एका हाताचं दुसऱ्या हाताने मनगट पकडा. हळूहळू खांदे कोपरं थोडीशी मागे खेचा आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून घ्या, दोन्ही हात गुडघ्यांवरती.
डोळे अंदर मिटून घ्या आणि तिथे काही सेकंद थांबा. बघा आपला ब्लड फ्लो जेव्हा पुढच्या बाजूने व्हायला सुरुवात होते, तो आता पुन्हा पूर्ववत होतोय. हा सूक्ष्म बदल तुम्हाला जाणवतोय का? त्याकडे लक्ष केंद्रित करा. जोड श्वासाची. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असू दे. बरोबर. हाताची कोपरं जमिनीला पॅरलल. आता हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर न्या. बरोबर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर आणि मग डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. जास्तीत जास्त स्ट्रेच. आपले जे वायुकोश आहेत म्हणजे अल्व्हलाईज ते मोकळे होत आहेत. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढतीये. पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारत आहे. लहान मुलांसाठी उपयुक्त उंची वृद्धीसाठी. जोड श्वासाची. श्वास घेतोय सोडतोय. या आसनाने आपली इम्युन पॉवर सुद्धा वाढायला मदत होते. छान. रिलीज. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. 1 ते 2 श्वास थांबायचे डोळे मिटून. आता ज्यांना बैठक बदलायची असेल तर साधी मांडी वगैरे घालू शकता. जास्त वेळ पद्मासनात बसणं शक्य नसेल तर. आता हातांची ज्ञान मुद्रा आपण करणार आहोत. ब्रह्ममुद्रा. सावकाश आता आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करायची. उजव्या बाजूने आपली हनुवटी उजव्या खांद्याला पॅरलल येईल तितकं आपल्याला मागे बघायचंय. मागची भिंत बघा. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आपण करतोय ब्रह्ममुद्रा. थायरॉइड उपचारात्मक, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठीही उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आहे, फायदेशीर आहे. बघा गळ्यावरती डाव्या बाजूने ताण आणि उजव्या बाजूने प्रेशर आलेला आहे. त्याचा अनुभव घ्यायचा. 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश आपली मान मध्ये येते. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. डोळे अर्धत मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. गळ्यावर डाव्या बाजूने प्रेशर आहे, उजव्या बाजूने ताण आहे. त्याची अनुभूती. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास सोडून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येते. छान. पुढची कृती. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला जाईल. चेहरा आपला सिलिंगला समांतर येईल. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. तोल जात असेल तर डोळे उघडे ठेवा. दातावर दात. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेताय सोडताय. गळ्यावरती समोरनं ताण आणि मागच्या बाजूने दाब आहे. याची अनुभूती. 2 श्वास इथे थांबल्यानंतर उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्ये येईल. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र ही पुढची कृती करणं टाळायचंय. त्यांनी डोळे मिटून शांतपणे बसायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. चिन लॉक पोझिशन. फक्त आपल्या मानेमध्ये हालचाल होतीये. तुम्हाला पाठीतनं कुठेही बेंड व्हायचं नाही. पाठकाणा सरळ ठेव. फक्त मानेतून पुढे ये. हा. आता थोडीशी मान. येस, परफेक्ट. आता बरोबर आहे. आपल्याला पाठीतनं अजिबात पोक काढायचा नाहीये. फक्त मानेमध्ये हालचाल. आपली मान हलकीशी पुढे घेऊन जायची. कॉलर बोन पर्यंत आपली हनुवटी नेण्याचा प्रयत्न करायचा. आता गळ्यावर समोरनं दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. याचा अनुभव घ्या. सावकाश उलटचाल करताना श्वास घेत घेत मान सरळ आणि तिथल्या तिथेच विश्रांती.
आपण जी ही ब्रह्ममुद्रा केली त्याच्याने आपला बीपी कंट्रोलमध्ये राहतो, थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. याची अनुभूती. दोन श्वास विश्रांती घेतल्यानंतर दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन आपण करणार आहोत. पुन्हा ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी हरकत नाहीये पाय बदलायला. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय या श्वासासोबत. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपली सगळी शारीरिक आणि मानसिक दुखणी या श्वासासोबत बाहेर पडत आहे. सेकंड राउंड. डीप ब्रीदिंग. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. सकारात्मक ऊर्जा आपल्या पेशींपर्यंत पोहोचतीये आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देताना आपल्या सगळ्या वाईट सवयी, भीती या श्वासासोबत बाहेर पडत आहे. शरीर आणि मन स्थिर, शुद्ध आणि शांत झालेलं आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. श्वासाची गती संथ झाली आहे. मनातले विचार आपोआप बाजूला झाले. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस वाढलेला आहे. काल आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास केला. आज आपण करणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन. तर आपल्याला उजव्या हाताची पुन्हा एकदा प्राणायाम मुद्रा करायची आहे. पहिली 2 बोटं फोल्ड करायची. अंगठा ओपन आहे, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन आहे. तर सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम. तर इथे आपल्याला ह्याची जी 2 बोटं ओपन आहेत त्याच्याने डावी नाकपुडी बंद करायची. सूर्यभेदन करताना बघा मी दाखवते तुम्हाला. उजवीने पूरब, अंगठाने उजवी नाकपुडी बंद करायची. डावी नाकपुडी ओपन करून डावीने रेच ओपन. म्हणजे इथे आपण क्रॉस करतोय. उजवीने श्वास घेऊन आपण तो डावीने सोडतोय म्हणजेच भेदन. आपण त्याच्यामध्ये एक ब्रेक करतोय त्या श्वासाच्या गतीमध्ये. तसंच आपण हे दुसऱ्या बाजूने म्हणजे चंद्रभेदन प्राणायाम सुद्धा आपण करणार. ठीक आहे. तर सुरुवात करूया. सूर्यभेदन. आपल्याला 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची आहे. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर असू दे. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेच. घेतलेला श्वास डाव्या नाकपुडीने सोडून द्या. की आपण 5 आवर्तनं करणार आहोत सूर्यभेदनची. दुसरं आवर्तन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. तिसरं आवर्तन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. लास्ट राउंड चंद्र सूर्यभेदन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. थोडा वेळ उजवा हात खाली येऊ देत गुडघ्यावरती. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपण आता नुकताच केलेला सूर्यभेदन प्राणायाम याच्यामुळे आपल्या श्वासाच्या गतीमध्ये काही बदल जाणवतोय का हे तपासून पहा. आपल्याला अधिक मोकळं झाल्यासारखं वाटतंय का हे तपासून पहा. आणि आता 5 आवर्तन आपण चंद्रभेदनची करूया. पुन्हा एकदा
उजवी नाकपुडी बंद, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा आहेच. अगदीच प्राणायाम मुद्रा करणं शक्य नसेल तर अंगठा आणि पहिलं बोट हे अशी ओपन ठेवायची, उरलेली 3 बोटं बंद करायची आणि फक्त अंगठ्याने आणि पहिल्या बोटाने एक एक नाकपुडी बंद आणि ओपन करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्राणायाम मुद्रा करायची आहे. आणि आता करतोय आपण चंद्रभेदन. उजवी नाकपुडी बंद करून घ्या, डोळे अलगद मिटलेले. डावीने खोलवर दीर्घ उर, डावी बंद, उजवी निरेच, उजवी बंद, डावीने पूर, डावी बंद, उजवी निरेच, उजवी बंद, डावीने पूर, डावी बंद, उजवी निरेच, उजवी बंद, डावीने पूर, डावी बंद, उजवी निरेच. लास्ट राउंड. चंद्रभेदन. उजवी बंद, डावीने पूर, डावी बंद, उजवी निरेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ध्यानमध्ये डोळे अलगद मिटलेले. आपण नुकतेच केलेले सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम त्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण 3 आवर्तन संपूर्ण विभागीय योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित ॲब्डॉमिनल थोरॅसिक अँड शोल्डर ब्रीथिंग. सुरू करूया. डोळे मिटलेले आहेतच. आपण याची प्रॅक्टिस करतच आहोत 2-3 दिवस आणि आज पुन्हा एकदा आपण 3 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येतंय, छाती आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित अ, अ, ओ. अकार करताना पोट आतमध्ये, उकार करताना छाती पूर्ववत आणि मकार करताना खांदे पूर्ववत. अजून 2 आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूर्ण आणि रेचक करताना अ उम एकत्रित अ, अ, अजून एक राऊंड करूया. खोलवर दीर्घ पूर्ण आणि रेचक करताना अ उम एकत्रित अ, अ, ओ. काही क्षण शांत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन आणि पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला मिळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. आपले हात शरीरापासून लांब असतील. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडून द्यायचंय. असं इमॅजिन करा की आपण धरती मातेच्या कुशीमध्ये विश्रांती घेत आहोत. जाणीवपूर्वक शिथिलता. कुठलीही हालचाल न करता आपल्याला स्वस्थपणे पडून राहायचे. आपली जाणीव पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत घेऊन जायचे. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपण मनाने शिथिल करणार आहोत. आपल्या शरीरामधली जी काही दुखणी आहेत ती आता या क्षणी बरी होत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये. आपले दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच,
घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. आपली जी काही उजवा पाय किंवा डावा पाय याच्यामध्ये जी काही दुखणी आहेत ती सगळी बरी होत आहेत आणि आपले हे दोन्ही पाय शिथिल होत आहेत. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपण, दंड, खांदा मनाने शिथिल करायचे आहे. तिथले सगळे स्नायू सांधे शिथिल होत आहेत. उजवा हात, डावा हात, तिथे जे काही दुखणी असतील ती आता या क्षणी बरी होत आहे. जाणीव आपल्या पाठीच्या कड्याकडे. पाठकड्यांमधली 33 मणिकांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावली आहे तीही शिथिल होते आहे. पाठीची जी काही दुखणी आहेत ती बरी होत आहे. जाणीव आपल्या पोटाच्या ठिकाणी. आपली पचन संस्था अतिशय उत्तम काम करते. तिथे ज्या काही महत्वाच्या ग्रंथी आहेत त्या शिथिल आहेत आणि त्यांचंही आरोग्य अतिशय उत्तम आहे. जाणीव छातीच्या भागाकडे. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या गरगड्या, आपली 2 फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल आहे. त्या भागामध्ये जी काही दुखणी आहेत ती या क्षणी बरी होत आहे. जाणीव गळ्याच्या ठिकाणी. कंठातील सगळ्यात महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, जबड्याचा भाग शिथिल होत आहे. 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, वैर, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपल्या टाळूचा भाग शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. जोड श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हळूहळू वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यानं जाणवतोय. श्वास सोडताना माझं पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या दोन्हीही नाकपुड्यांना जाणवते. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाने मी शांत आणि स्थिर झालेलो आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. माझी जीवनामधली जी काही ध्येय आहेत, माझी परीक्षा, त्याच्यामध्ये मला उत्तम यश प्राप्त करून घ्यायचं आहे. माझा व्यवसाय ज्याच्यामध्ये मला खूप जास्त प्रगती करायची आहे. त्या सगळ्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होतोय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. शवासनातला हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी सांगितलेला हा उपदेश पण आपल्या मनामध्ये खोल रुजवून घेतोय, सामावून घेतोय. मनोमन
आपल्या आद्य आई वडील, आद्य पुरुषां, इष्ट देवता, कुलस्वामी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. की संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आजच्या नियोजित कामासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त झाली आहे. त्याला खूप छान आणि खूप बरं वाटते. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. कुठल्याही प्रसंगी ते शांत आणि स्थिर असणार आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान डावीकडे उजवीकडे फिरवून घ्या. एका कुशीला वळायचंय. डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये घ्या. कुठेही गडबड घाई न करता दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ईश्वर प्रणिधान. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. समर्पण शरणागत भाव. हळूहळू श्वास घेत कमरेत सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली हातांच्या दरम्यान नाही. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. जिथून शेवट तिथेच सुरू. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 5:50ला. हरिओम. धन्यवाद. सर्वांना शुभ सकाळ आणि शुभ दिवस. हरिओम. जर काही अडचण किंवा काही शंका असतील तर प्लीज मला पर्सनल वर मेसेज करा. आता मला दुसऱ्या वर्गाला जॉईन व्हायचंय. सौख्यानंतर मला एकदा कॉल कर. 8च्या नंतर. ठीक आहे. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.